खरं तर पत्रिका बघितल्यावर मला सुद्धा कन्फर्म झालं होतं. हरी महाराजांनी बघितली की त्यांनी तोच अभंग टाकून मला ह्याच अभंगावर चिंतन करा म्हणून माझी पत्रिका सुद्धा बनवून त्यांनी पाठवली. आम्ही स्टेटसला ठेवली, ग्रुपवर बी टाकवली. तिथं आल्यानंतर संयोजकाच्या नियोजनानुसार आपले गुरुवर्य जयवंत महाराज बोधले यांना आज अत्यंत त्यांच्या संस्थेवर भेटण्यासाठी लोक येत असल्यामुळं त्यांनी काल कीर्तन केलं, प्रवचन केलं आणि आपल्याला आज दिलं. ठीक आहे, काय हरकत नाही. पुढे एक दिवसानं आपलं वाढलं गेलं. पण कालच्या अभंगाच्या आबाजीनाची अशी चर्चा झाली की त्या अभंगामध्ये 7 चरण होते आणि मी प्रत्येक प्रवचनाला 1 चरण सोडवणार होतो त्याच्यामधलं. म्हणजे 7 वर्ष तरी पाठवून आपल्याला आयुष्य वाढवलं म्हणलं त्यातून. राव म्हणलं नाही, दुसरंच घ्या. मला चालतंय, काय हरकत नाही. लगे हरी महाराजांनी दुसरा अभंग तयार केला की आजचा अभंग टाकू दिला. नाही, ह्या अभंगावर आज प्रवचन तुम्ही करायचं, काय हरकत नाही. सांगितलेले काम सेवके करावे, जे म्हणताल त्याच्यावर. तसंच तर जे रोजचा अंतकरणातून जे कार्य करायचा भाव असतो त्याला तुम्ही अचानक जरी विषय दिला आणि अचानक जरी सांगितलं की 10 पोती हिटले उचलून तिथं टाक, त्याच्या अंगात जर तेवढं सामर्थ्य असेल तो ते उचलून टाकू शकतो. आणि ज्याच्या अंगात सामर्थ्य आहे ते काय म्हणणार, मला नाही जमत, थांबा मी दुसऱ्याला बोलून आणतो. तसं कोणताही अभंग, कोणतीही ओवी आणि कोणत्याही संतांचं चरित्र जरी या ठिकाणी सांगायला लावलं तरी ज्यांना सांगायला येतं तेच खरे विद्वान महाराज म्हणायचे. त्यापैकी आपण विद्वान नाही आहे तसे. आज आपण हा अभंग का निवडला असेल याच्या पाठीमागे एक कारण आहे. आपण पंढरपूर मध्ये आल्यानंतर काय करायला पाहिजे किंवा पंढरपूर कसं आहे, या ठिकाणी आल्यावर काय करायचं, काय नाही करायचं. आपण आल्यानंतर सुरुवातीला काय करायचं, चंद्रभागेचं स्नान करायचं. चंद्रभागेचं स्नान कशासाठी करायचं, आपण जीवनामध्ये जी जी पाप केलेली ती पाप धुवून काढण्यासाठी किंवा नाहीशी करण्यासाठी. मग आवगीच तीर्थ घडती एक वेळा, सगळी तीर्थ कुठं येते, या ठिकाणी येते. कशामुळे जाते ते, चंद्रभागा डोळा देखले. समजा एखाद्याला वाटलं किंवा आपल्याला आंघोळ करायची नाही, लय थंड वाजते, किंवा एखाद्याची बुद्धी अशी असते की रात्री महाराजांनी सांगितलं की त्याच्यातला कचरा बाजूला काढायला पाहिजे. त्या कचरा साचलेला आहे आपल्या अंतःकरणामध्ये. गेल्यानंतर चंद्रभागेच्या पाण्याला सुद्धा घाण पाणी म्हणणारी असली आपली बुद्धी. अहो, समुद्र निक्का रक्तानं वाकलेला होता आणि त्या रक्तानं वाकलेल्या समुद्राला शुद्ध कसं करायचं ह्याचा विचार या ठिकाणी पडलेला होता. ऋषी मुनी सगळेजण त्या ठिकाणी विचारात पडले, तेव्हा एवढा मोठा समुद्र आहे, सगळा रक्तमय झालाय, तर ह्याला शुद्ध कशानं करायचं. तर एका ऋषीने सांगितलं, योबानो, ज्या स्त्रीला या समुद्राचं पाणी घेऊन दिलेलं नाही तिच्या पायाचं तीर्थ आणा, तिच्या पायाच्या तीर्थानंतर हा समुद्र शुद्ध होईल. तर तिचं नाव काय होतं हरी महाराज, काय होत तिचं नाव, शबरी. शबरीला सरोवरामध्ये पाणी घेऊन दिलं नव्हतं म्हणून तो समुद्र अपवित्र झालेला होता. तर ते पवित्र करण्यासाठी शबरीच्या पायाचं तीर्थ आणून त्या समुद्रात टाकावं लागलं, तेव्हा तो समुद्र शुद्ध झाला. तर असे एकाला नावं ठेवल्यामुळं इतका अपरिणाम होतो. तर आपण चंद्रभागेला नावं ठेवल्यानंतर काय होईल बरं. आता एवढा मोठा कुंभमेळा या ठिकाणी लागलेला आहे प्रयागराजला. इतकी हजारावर कोटीवर लोक त्या ठिकाणी जाऊन स्नान करून येतात. आम्ही हरी महाराज सुद्धा गेल्या वर्षी जाऊन आलो, आबा वगैरे मी. तर त्या ठिकाणी अशी व्यवस्था आता या ठिकाणी केलेली आहे योगी आदित्यनाथने की प्रत्येक भागामध्ये वेगळे पकड्या. तरी सुद्धा एक दुर्दैव असेल त्या ठिकाणी, मागच्या स्नानाला चेंगराचेंगरी झाली. आपल्याला सांगितलं 30,000चा आकडा, पण 40च्या पुढे 40,000च्या पुढे गेलेला आहे आकडा. 30 लोक मेली असं फक्त आपल्याकडे सांगितलं गेलं. पण त्या ठिकाणी शंकर आणि पार्वती हे दोघं जण त्या ठिकाणी करण्यासाठी गेले होते. पाहणी करत असताना पार्वतीनं सांगितलं, रे ही इतकी लोक या ठिकाणी स्नानाला आलेली ती आलेली लोक आहेत ती, मग ह्या कशामुळे या ठिकाणी आली. कोणी महाराष्ट्रामधून आले, कोणी कर्नाटक मधून आले, कोणी दिल्लीहून आलेले आहे ती. तर ही या ठिकाणी स्नानाला का आलेले आहे ती आणि इथं स्नान केल्यानंतर त्यांना काय भेटणार आहे स्वामी. मग शंकरानं इथं आपल्या बायकोला सांगितलं, अगं हे पवित्र स्नान आहे, गंगा यमुना आणि गुप्त सरस्वती ह्या तिन्हीचा संगम आहे. आता गेलेल्या लोकांना तिन्हीच्या संगमावर आंघोळ करता येत नाही का,
त्या ठिकाणी गेलेल्या लोकांना माहित आहे, ज्यांनी ज्यांनी आंघोळ्या करून आले ना त्यांना. कारण तिन्हीच्या नद्याच्या संगमावर जर आंघोळ करायच्या असेल द्वारात तर होडीत बसून जावं लागतंय. आणि आत गेल्यानंतर हिकडनं यमुना येते, हिकडनं गंगा येते, आणि ज्या ठिकाणी गुप्त रूपामध्ये सरस होते त्या ठिकाणी बोटीत बसून जावं लागतं. आणि त्या ठिकाणी बोटवाल्याने जे बारका पाळणा केलेला असतो त्या पाळण्यात तिन्ही नद्याच्या संगमावर आंघोळ करायची. त्याला त्रिवेणी संगमावरच्या आंघोळ असं म्हणतात. आणि आता जी ही कुंभमेळा आहे ना, हे एका बाजूला आंघोळ आहे, साईडला असं बनवलेलं आहे. आपण बघितलं असलं तर आहे त्या ठिकाणी तसं बनवलं. मग पार्वतीला प्रश्न विचारल्यानंतर पार्वतीला शंकर उत्तर देऊ लागले, ह्या जी आयुष्यभर पाप केलेली ही पाप धुण्यासाठी या ठिकाणी येते ते, आणि त्याने आंघोळ केल्यानंतर त्यांचं पाप धुवून जातं. अहो स्वामी म्हणले, मृत्यू लोकातली इतक्या लोकांना स्वर्गामध्ये जागा कसं काय तुम्ही देणार? ते म्हणजे एक कर म्हणलं, तू काय कर, आपल्या या ठिकाणी थोडस जा, मानव रूप धारण करू, आणि मानव रूप धारण करू तो ह्या लोकांमध्ये फिर, म्हणजे मग तुला कळत नेमकं काय आहे आणि काय नाही. पार्वतीनं स्त्रीवेश धारण केला आणि पहिल्यांदा पुरुषामध्ये फिरू लागली. फिरत असताना बऱ्याच पुरुषांनी तिच्याकडे कशा स्वरूपात बघितलं असेल ते बघितलं, तिला जेवाय दिलं नाही, हाकलून दिलं. स्त्रियामध्ये गेली, स्त्रियामध्ये गेल्यानंतर ज्या पैंडालमध्ये जाईल त्यांना त्या ठिकाणी वेगवेगळे तुकडे दिलेले आहेत. ज्याच्यामध्ये जाईल तो आमच्यातले नाही तिकडे जा, तो आमच्यातले नाही तिकडे जा, अशा स्वरूपामध्ये हाकलून द्यायला चालू केलं. मग ज्यांनी त्या गंगेमध्ये आंघोळ केली, त्रिवेणी संगमामध्ये आंघोळ केली म्हणल्यानंतर त्यांच्या अंतःकरणामधला भाव कसा व्हायला पाहिजे? सर्व भावती समभाव व्हायला पाहिजे. पण अंतःकरणामधली बुद्धी बदलली नाही. पण नाही बदलल्यामुळं तिला हाकलून देण्यात आलं. जात असताना एक आपलं वयस्कर वृद्ध स्त्री आणि एक पुरुष त्या ठिकाणी बसलेली होती. तिनं सांगितलं, तिने गेले म्हणले, काका मला थोडस खायला देता का? ते म्हणले, ये बाळा म्हणले. तुम्ही कुठून आणलेला आहे? आम्ही असंच बसलेलो, हे येणारे जाणारे वारकरी आम्हाला देतात आणि त्यांच्यातच आम्ही बी थोडं खातो, तुला बी खाते ना, काही हरकत नाही. त्यांना बसून आसन टाकलं, आसनावर बसवलं आणि त्या पार्वती रूपी स्त्रीला त्यांनी जेवाय दिल्यानंतर तिनं काय केलं की ती जेवण केलं आणि पुन्हा त्यांचं दर्शन घेतलं. कुणी घेतलं? पार्वतीनं दर्शन घेतलं. काका मी येते म्हणले आता. ते म्हणले, बाळ अंधार फार झालेला आहे, आता कुठं जाशील? तिथं साधू संत येतं, त्यांचा आखाडा येतं, हे त्यांच्या आखाड्यामध्ये कुणीही येऊन देत नाही. ती दोन बाहेरची पण लोक आलेले येते, त्यानं सगळं पूर्ण प्रयागराज भरलेला आहे. मग तू कुठं जाते? आमच्यापासून झोप बाळा, आजच्या दिवस सकाळच्या तुझा पुन्हा संघ आलेले एकटे नाही, तुला गाडी वगैरे नाही, काय हरकत नाही म्हणले. त्यांच्यापाशी झोपल्याचं निमित्त केलं. ही वयस्कर वृद्ध आणि म्हातारी झोपलेली पाहिली आणि तिथून ती आपल्या पतीकडे निघून गेली. गेल्यानंतर सगळा समाचार आपल्या पतीला सांगितलं की काय झालं काय नाही त्या ठिकाणी. ते म्हणले, हे बाग, एवढी जरी कोट्यावधी लोक या ठिकाणी प्रयाग स्नानाला येत असली तरी पण एवढ्यामध्ये तू जेवढ्याला भेटली तेवढ्यामध्ये तुला शुद्ध कोण वाटली? ते म्हणले, स्वामी फक्त ती दोन वयस्कर म्हातारी म्हणजे का वाटले? त्यांच्या अंतःकरणामध्ये माझ्याविषयी भाव निर्माण झाला आणि समभाव त्यांच्यामध्ये झाला. समभाव म्हणजे काय? स्वतःचा अंतःकरण त्यांनी धुवून काढलेलं होतं, सगळ्याविषयी एक समान भावना निर्माण झालेली होती. मग बघ तुला सांगतो, इतकेने जरी इथं स्नान केलेलं असलं तरी फक्त त्या दोघाला जागा स्वर्गामध्ये, बाकीची खालीच राहणार आहे. ती जोपर्यंत त्यांच्या मनातील भावना बदलणार नाही तोपर्यंत त्यांना वरी जागा नाही. तसं आपण जोपर्यंत चंद्रभागेला नावं ठेवायचं बंद करत नाही, जोपर्यंत आपण इथून चंद्रभागेजवळ स्नान करत नाही, आपल्या अंतःकरणाची भावना बदलत नाही, तोपर्यंत आपल्याला देवाची भीती होणार नाही. ते जे मलिन झालेले तीर्थ, ते पुन्हा पार्वतीने प्रश्न केला की ही इतकी लहान साचली आता ह्याच्यामध्ये, गंगेमध्ये, यमुनेमध्ये, सरस्वतीमध्ये, ही तीर्थ शुद्ध कधी होणार? ते म्हणले, अगं ही सगळी जी तीर्थ आहेत ना, सगळ्याची नद्या आहेत पूर्ण भारतामधल्या, ह्या सगळ्या नद्या शुद्ध होण्यासाठी दंडकारण्यामध्ये जातात म्हणून सांगितलं. पार्वतीचं सांग, दंडकारण्य कुठं आलं? तू जा महाराष्ट्रामध्ये, ज्या ठिकाणी आपली रुक्मिणी रुसून गेलेली होती ना, त्या ठिकाणी पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी गेलेला आहे. त्या ठिकाणी पुंडलिक राय आहेत आणि पुंडलिक रायाच्या समोर लोहदंड तीर्थ म्हणून त्या ठिकाणी आहे. आणि त्या लोहदंड तीर्थाच्या ठिकाणी सगळे है नद्या आहेत ना, ते 12 ते 3 या वेळेमध्ये संध्याकाळी स्नानासाठी सर्व त्या ठिकाणी जातात आणि शुद्ध होऊन त्या ठिकाणाहून येतात. मग एवढ्या बाकीच्या जरी भागात आपण गेलो, समजा अयोध्येला गेलो, शरीरला स्नान केलं,
प्रयागराजला गेलो, गंगेला यमुनेला सरस्वतीला स्नान केलं, काशीला गेलो गंगेला स्नान केलं, तरी पण त्या आपल्या स्नान करण्यानं त्या नद्या मलिन झालेल्या त्या शुद्ध होण्यासाठी कुठे येतात? पंढरपूरला येतात. मग आता ज्याचं आम्ही म्हणत नाही किंवा तुम्ही तिकडे जाऊ नका, असं ज्यांना जायची इच्छा आहे त्याने जावं. का? पायी तीर्थ यात्रा मुखी राम नाम हेच जवळ दे देवा. कारण का पायानं आपल्याला देवाना पाय कशासाठी दिलेला आहे? तर तीर्थयात्रा करण्यासाठी. मुख कशाला दिलेला आहे? चांगलं भगवंताचं नाम घेण्यासाठी. हात कशासाठी दिलेला आहे? तर देवाचं भजन करण्यासाठी. आपल्याला देवानं अशी निर्मिती केलेली आहे. कालच एक जण इथं गेटवर बोलत बोलत बोलला, किती लोक आले ते म्हणला इथं उभय एकाचा चेहरा सारखा नाही, एकमेकासारखा, सगळे वेगळे वेगळे का नाही. त्यांना म्हणलं तुम्ही फक्त पंढरपूर मध्येच आहेत, निहितले एवढी बघताय. आपल्या भारताची 145 कोटी लोकसंख्या झालेली आहे. 145 कोटी संख्या जरी असली तरी एखादा जरी असा स्तंभ घ्यायचा म्हणला अंगठा, तर ह्या रेषा सुद्धा भगवंतानं सामान केलेल्या नाही. हातावरच्या रेषा ह्या सुद्धा सगळ्यांच्या वेगळे वेगळे गेले. त्या मग काय त्या भगवंताचे लीला आहे. आणि आपण त्या भगवंताच्या सानिध्यामध्ये या ठिकाणी आज दुसरा दिवस आहे. काल आपण या ठिकाणी मुक्काम आलेलो आहोत. सुंदर प्रकारचं भजन आहे, सुंदर प्रकारची कीर्तन आहे, ते सुंदर प्रकारचं भोजन आहे. आमचे हे त्रिदेव आहेत ना, सारखे रात्र दिवस जपतात भोजनाच्या व्यवस्थेसाठी. प्रत्येकानं वेगवेगळं काम केलं तरच हे सहकार्य होऊन निघतंय. हे दोन बंधू आहेत, त्यांना जोडीला सौंदर्याचं भजनी मंडळ आहे. सुंदर प्रकारचं भजन होतंय. बरोबर त्याने 5 ला 10 मिनिटं कमी असताना भजन बंद केलं ना. मला बरं झालं, स्टेशन जर निघून गेलं, गाडी जर निघून गेली तेवढंच आपण गाडी पुढे जाईल म्हणलं, आपल्याला वेळ बरा भेटल. पण काय नाही, त्याने बरोबर वेळेमध्ये स्वयंपाक, वेळेमध्ये चहा, वेळेमध्ये सगळं. ही इतकं तंतोतंत नियोजन जमत नाही कोणाला. पण ही व्यक्ती जे आहेत ना, ही तिघजण, एक पांडुरंग, एक श्रीमंत आणि एक प्रत्यक्ष शिवशंकर. त्या शंकराचं जर काम काय बोलला की चल उचलतोच तुला, लगी या मला सांगणार, या मा बघ आपलं गिऱ्हाईक तयार झालंय त्या ठिकाणी. हे कुणाचं काम आहे? शंकराचं काम आहे. काय हरकत नाही म्हणले. मग शंकरानं काय केलं म्हणले, चला आपली मिटिंग बोलवू पंढरपूरला. एक बारीक सांगून तुझं चलत मिटिंग बोलवू पंढरपूरला. सगळ्या देवांची मिटिंग पंढरपूरला भरली गेली. आता पाटलांचं गाव पंढरपूर, पांडुरंग प्रमात्मा या ठिकाणी म्हणल्यानंतर सगळी मिटिंग या ठिकाणी भरली. VIP देव तेवढं फक्त या ठिकाणी बोलवले लोक सगळे. मग सगळ्या देवांची मोठे मोठे मिटिंग भरल्यानंतर चालत चिलर देव नव्हते. ही मसोबा, पेय, का यमाई गमाई हे असली नव्हती त्याला. कोण? श्रीकृष्ण, विठ्ठल, पवनदेव, वाळदेव हे सगळी आपली आपली वाहनं त्या ठिकाणी सगळे आणलेले बसून आलेली ना. मग त्या ठिकाणी आल्यानंतर त्याला वाटलं, गरुडाला वाटलं चला आपल्या स्वामीचा दरबार आहे, आपल्या स्वामीच्या दरबारात मिटिंग आहे. मग पंढरपूरला निघाले. ते आल्यानंतर दारात आता घरी येऊन निघत असताना गरुडाच्या आईने सांगितलं, गरुडा अरे तू पांडुरंगाला भेटायला चालला, देवाची एवढी मोठी मिटिंग आहे, माघवारीचं नियोजन त्या देवाचं चालू आहे, मग मला बी यायचं ना मिटिंगला. म्हणजे काय हरकत नाही, आईचं माझं बी भगवंताचं दर्शन होईल म्हणून या ठिकाणी काय केलं, गरुडानं घेतलं पाठीवर आणि आणलं आईला पण या ठिकाणी. आता आईला आणलं म्हणल्यानंतर आई वडिलांच्या सेवेचा एक थोडासा मुद्दा अगोदर सांगून जाईल. या ठिकाणी एक गावामध्ये अशी बरीचशी मंडळी बसलेली होती. बसलेली मंडळी असताना त्याने एका दुसऱ्या साधूने विचारलं की बाबा महाराज माझं वय लय झालेलं आहे, मग आता मला पांडुरंगाला भेटायचंय, पांडुरंगाला भेटायचं म्हणल्यानंतर मी कसं भेटू? नव्हती काय गरज. विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरनाथ भगवान की. कारण आपण हाराच्या योग्यतेचा आणखीन बांधलेलो नको. आणि असं आपण जरी बांधलेलं नसलं तरी ही गादी आहे त्याची. ह्या गादीचा अधिकार इतका मोठा आहे, ह्या गादीवर बसून चुकीचं काही सांगायचं नाही. चुकीचं सांगितलं तर त्याचं पाप त्याची त्याला आहे आणि ते फेडावं लागतंय. काही काही जण जे महाराज आहेत ना, म्हणले आम्ही आयुष्यभर इतकं पुण्य कमवलं, इतकी भजनं केली, इतकं अंक केलं, पण महाराज आमचं असं होईनाच हो. आणखी काय आम्हाला त्रासच भरपूर आहे, त्याच्यामुळं काय करावं? अरे तुम्ही करता
परंतु चुकीच्या पद्धतीने करता, भगवंताला आवडत नाही असं करता, किंवा त्यांच्यापर्यंत तुमची सेवा जात नाही अशा पद्धतीने करता आईवडिलांच्या सेवेवर आपण आलो होतो. या ठिकाणी त्यांनी सांगितलं की मला तर वारी तर आलेले, जायला तरी येत नाही, वारी तर पूर्ण करावं लागेल. मग काय करावं लागेल महाराज? त्यानं सांगितलं, त्याच्या साधूनं सांगितलं, गुरुनं, हे साधका, तू गावामध्ये जा, तुझ्या गावामध्ये जर आई वडिलांची कोण सेवा करत असेल, कोणाची? आई वडिलांची जर सेवा करत असेल, तर त्याचं जर दर्शन घेतलं तर पांडुरंग परमेश्वराचं दर्शन घेतल्यासारखं आहे. तुला पंढरपूरला यायची सुद्धा गरज नाही. का? आजकाल तुला उपजल्यापासून आज ह्या वयापर्यंत आणलेला आहे म्हणजे आई वडिलांनी आणलेला आहे. आणि जो आई वडिलांची सेवा करतो ना, खरंच त्याला पंढरपूरला यायची गरज नाही. का? या ठिकाणी पांडुरंग कोणामुळे आला हो? पुंडलिकामुळं. पुंडलिकाने काय केलं या ठिकाणी येऊन? आई वडिलांची सेवा केली. म्हणजे जे आई वडिलांची सेवा करतात ना, त्याच्यासाठी स्वतः वैकुंठ सोडून संत सदनी राहिला, संताच्या जागेवर आला. जागेवर आला ते आला, समोर नाही आला. का? पुंडलिकाची भक्ती तितकी वाढलेली होती. मग पाठीमागे उभा राहिला, मागून हाक मारायला लागला, पुंडलिका, अरे पुंडलिका, केवढ उभं राहू, माझं पाय पोळायला लागलं, वाळू मध्ये रवायला लागलं, पाय खोट्यापर्यंत पाय गेले. तर पुंडलिकाने सांगितलं, मला तुझ्याकडे बघायला वेळ नाही, काय कर, ही वीट घेतो, असं मागे फिरकवली, बघितली सुद्धा नाही, आणि एकाच विटेवर उभा राहा. एका विटेवर उभा राहा. पण पुंडलिकाने सांगितलं कसं उभं राहायचं? समचरण दृष्टी विटेवरी साजेरी, समान पाय ठेवायचं. बरं, पाय ठेवायचं ठेवायचं, आले गेलेल्या माणसाला धरशील, बोलशील, कानाला कोणाच्या पकडशील किंवा कोणाच्या खांद्यावर हात टाकशील, हात मोकळं सोडायचं नाही. तर दोन्ही हात कुठं ठेवायचं? कटेवर ठेवायचं. बरं, कटेवर हात ठेवायचं ते ठेवायचं. तिकडं इकडं नजर फिरवशील, तुला वेगळं वेगळं काय दिसल, इकडे तिकडे सुद्धा बघायचं नाही. काय करायचं? समोर बघायचं. नाशिक तुझं जे नाक आहे ना, असं एकदम मी समोर नाही, जे नाकाचा शेंडा आहे ना, नाकाच्या शेंड्यापासून पायाकडे बघायचं. दारातून आलेल्या माणसाकडे सुद्धा बघायचं नाही. जे पायावर मुंडकं ठेवतील ना, त्या ठिकाणी त्या व्यक्तीचं पुण्य आणि पाप ह्याचा लेखाजोखा करायचा आणि तिथून त्याचा उद्धार करायचा. असं एका आई वडिलाच्या सेवा करणाऱ्या एका भक्तानं एका देवाला सांगितलं. आणि विघे 28 विठेवर 28 युग झालं, हा माझा भक्त माझ्याकडे कधी येतोय आणि मला कधी ह्याच्यातून मुक्त करतोय ह्याच्यासाठी थांबलेला आहे. परंतु आई वडिलांच्या सेवेमध्ये गुंतून पडलेला असल्यामुळं त्याला त्यातून बाजूला येता येणार गेलंय. म्हणून ते तिथंच येतं आणि पांडुरंग परमात्मा तिथंच येतं. त्याच्यामुळं आपल्याला पांडुरंग परमात्म्यासाठी भेटायला यावं लागतंय. मग आपलं स्नान केल्यानंतर आपलं चंद्रभागेमध्ये पूर्ण पाप तर नाहीच होतच होतं. तर या ठिकाणाहून आपलं मन शुद्ध केल्यानंतर आपल्याला जे फळ मिळतं ते भगवंतापाशी एका गेल्यानंतर आपण इथपर्यंत आलो होतो की गरुडानं त्याच्या आईला आपल्या पाठीवर बसवून घेऊन पंढरपूरला आले. इथपर्यंत आपण आलो होतो. आई बाबाच्या सेवेमुळे आपण थोडस बाजूला गेलो या ठिकाणी. मग तिथं मोठा लढवड राहिला होता की या ठिकाणी स्त्रियाला परवानगी नाहीये. का? सगळं पुरुषांची मिटिंग त्या ठिकाणी भरलेली आहे. आणि म्हणले, गरुडा, आता मी तुझी आई आहे, मी कुठं थांबू रे आता? मला काय हरकत नाही. म्हणला, आई, तुला मी या ठिकाणी सुंदर प्रकारची बाग आहे, त्या बागेमध्ये तुला बसवतो, तू इथं थांब. परंतु इथून येणारे जाणारे लोक आहेत त्यांच्यावर कोणाकडे बघू नको, तुझं आपलं देवाचं चिंतन विठ्ठल विठ्ठल चालू राहू दे. मी जातो. बी मिटिंग. आता देव ज्याच्या पाठीवर बसणारा हा गरुड, म्हणजे गरुड थोडा रुबाबातच राहणार ना, अहंकार निर्माण झाला होता गरुडाला. का? माझ्या पाठीवर देव बसतोय, मी या ठिकाणचा आहे. कसं असतं, जी वजनातली लोक असतात ना महाराज, ती मागून येत असतात. सगळ्यांनी त्याच्याकडे बघितलं, अरे अरे आला असं म्हणजे स्वरूप त्याचं असतं आणि त्याला सगळेजण लोक वाट देत असतात, सारखा पुढारी आला आमका आला तसा. हा गरुड म्हणजे सगळ्या देवांच्या मेन देवाचं वाहन असल्यामुळे लगेच बरोबर असं पंख हलवलं करून सगळ्या लोकांनी वाट दिली. आतमध्ये गेला, बसला सभेमध्ये. सभेमध्ये बसल्यानंतर पाठीमागून यम आला. यम आला आणि यम राहुळामध्ये चालला त्या ठिकाणी सब मिटिंगला. जात असताना गरुडाची आई समोर दिसली त्याला बाजूला बघितलं गरुडाच्या आईकडे, स्मित हास्य केलं, हसला आणि आतमध्ये मिटिंगला निघून गेला. निघून गेल्यानंतर त्या मातेच्या मनामध्ये शंका निर्माण झाली
बाबा मी गरुडाची आहे आणि माझ्याकडे यम बघून हसला. यम म्हणजे साधं काम आहे काय? कधी कुणाला कोणत्या टायमाला न्यायचंय ते त्याच्या रेकॉर्डवर आहे. त्याच्यामुळं सगळे देव थरथर थरथर त्याला कापते ती. ही तर गरुडाची जरी आई असली तरी ती थोडं कापू वाटायला लागली आणि पटकन मागून पवन देवा आलेलं होतं. पवन देवाला सांगितलं, पवन देवा, ते म्हणला बोला मासाहेब. मला काही नाही, माझा पोरगा आतमध्ये गेलेला आहे, सभा चालू आहे, त्याला आताच्या आता मी बोलवलंय म्हणून सांग. पटकन निरोप पाठवला. निरोप पाठवल्यानंतर गरुडाला वाटलं आईला काय शक्य बोलला असेल, पाणी बिनी पाहिजे का, चहाचा टाइम झालाय का, झाला असला तरी आताच नाही, प्रवचन झाल्यावर आहे. त्याच्यामुळं राजबात मध्ये कुणी काय मागणार, मग गरुडाच्या मनामध्ये निर्माण झाली शंका. गरुड पटकन निम्या सभेतून उठू आला. निम्या सभेतून, निम्या प्रवचनातून, निम्या कीर्तनातून कुणीही उठून जात नाही. फक्त वजनदार लोक आहेत ना, ती जातात उठून. का? त्यांचं कोणीच काही बिघडू शकत नसतं, त्याच्यामुळे ती जातात. आणि जे आपली गोरगरीब असतात ना, ते टिकून शेवटपर्यंत राहतात. आता निम्यातून उठून गेल्यानंतर काय पाहतं काय त्यांना, आता महाराजांनी माहिती आहे, ते प्रवचन कीर्तन जाती करते ते किंवा रामायण सांगणाऱ्या माणसाला असतं माहिती काय होतंय काय नाही. ते निम्यातूनच लक्ष्मणाला हाकलून दिलं सीता मातेनं, जा माझा स्वामी त्या ठिकाणी संकटात पडलेला आहे. काय झालं सीता मातेचं? रावण वेश पलटून आला आणि उचलून घेऊन गेला. अशी पातळी बरीचशी इथे, पण मी एक थोडंच सांगून गेलो त्या ठिकाणी. का लक्ष्मणाची अवहेलना केली, एका साधूची अवहेलना केली त्या ठिकाणी, म्हणून त्या ठिकाणी सीता मातेला तसा त्रास भोगावा लागला. तर या ठिकाणी आला लगे गरुड महागारी. काय झालं मासाहेब का नाही? अरे ती यम्या म्हणली आज चालला होता सभेला तुझ्या, आणि महागा आला म्हणजे इथं माझ्याकडे बघून हसलाय म्हणली. बरं मग मला नाही इथं थांबायचं म्हणले, चल मला कुठं तरी घेऊन. ते मला हे बघ, यम सहसा कुणाकडेही आय बघून हसत नाही. नेमकं तुझ्यावर त्याची दृष्टी गेली आणि तुझं पान त्याच्या समोर दिसलं असं. मग काय करावं लागल? चल म्हणला मी तुला नेऊन टाकतो. यमाला म्हणलं बस माझ्या पाठीवर. गरुडानं आपल्या आईला पाठीवर घेतलं आणि ती बिर्र करून बिराडी मारली ना, ती हिमालयापर्यंत मारली. आणि हिमालयाच्या पायथ्याला एक गुफा होती, त्या गुहेमध्ये नेऊन आईला ठेवलं आणि पुन्हा गरुड माघारी आला. आईला म्हणला इथं चिंतन करत बस म्हणला निवांत. आता इथं कुणाचीही भीती तुला नाही, काही नाही, तू निवांत इथं चिंतन करत बस म्हणला. काय हरकत नाही म्हणले. गरुड पुन्हा माघारी आला आणि सभेमध्ये गेला. गरुडाला काय हो, क्षणामध्ये येतो तर क्षणामध्ये येतो. वेग किती होता भगवंताला पाठीवर घेऊन जायचंय म्हणजे साधा वेग होता काय त्याचा. लगेच तिथून माघारी की आतमध्ये सभेला बसला. परंतु बसला की ह्याचं लक्ष यमा करत ना, तू माझ्या आईकडे बघून हसलास काय, थांब सभा संपू दे, तुझ्याकडे बघतोस म्हणला जरा. कोण? गरुडानं म्हणायचं. आणि हे म्हणावा तू असे खाली मान घालून बसायचं का, त्याच्याकडून दुर्लक्षच करायचं. सभा संपली देवाची, सगळेजण बाहेर निघाले. बाहेर निघाला परंतु ह्याच्या मनात क्लेशच निर्माण होता. माझ्या आईकडे बघून हसला, मी देवाचा वाहन आहे, माझ्या आईकडे बघून हसला. पटकन गेला आणि साधा यमाच्या कथुरीला धरलं. सभाच्या बाहेर आले. ए यमा म्हणला बोला स्वामी. काय म्हणला? माझ्या आईकडे बघून हसलास, तुला काय लाज बीज काय वाटते का नाही रे म्हणला. ते म्हणला नाही स्वामी, तुम्ही आता मालकाचं वाहन आहे त्याच्यामुळे मला तुम्हाला नम्रपणे बोलावं लागेल. का? तर आता त्या मालकाकडे आम्हाला यायचं म्हणलं तर तुमची परवानगी घेऊन यावं लागते, त्याच्यामुळं तुम्हाला वाकडं बोलून आम्हाला चालत नाही. परंतु इथंही जी एवढी देव मंडळी संत मंडळ जमले आहेत ना, ह्याच्यात ही बोईच काय जग आपलं, चला थोडस बाहेर म्हणला. ज्या ठिकाणी आई बगीचेमध्ये बसलेली होती त्या ठिकाणी आले. त्या ठिकाणी आल्यानंतर सांगितलं आता ये पुढे तुला धरला मागून, तेव्हा सांग का माझ्या आईकडे बघून हसला. ते म्हणला अरे गरुडा, तू देवाचं वाहन आहेस, परंतु एक असतं जे देवाच्या जवळ असतं त्यालाच काही काही गोष्टी माहित नसतात. ते अहंकारी असतात, ते अभिमानी असतात, त्याला गर्व चाललेला असतो. आणि जिथं गर्व, अहंकार आणि अभिमान ह्या तीन गोष्टी आहेत ना, तिथं अवश्य अपमान असतो. नेहमी म्हणले तू जे कार्य केलंय तेच मला कार्य करून घ्यायचं होतं, त्याच्यासाठी मी जाताना तुझ्या आईकडे बघून हसतो. काय कार्य करून घ्यायचं होतं? अरे म्हणला मी आतमध्ये जाताना पाहिलं तुझी आई या ठिकाणी पंढरपूर मध्ये, आणि पुढच्या 11 मिनिटांमध्ये तुझ्या आईचं मृत्यू योग लिहिलेला आहे म्हणला. कुठं लिहिलेला आहे? हिमालयाच्या गुफेमध्ये लिहिलेला आहे. इथून हिमालयाच्या गुफेमध्ये तुझी आई कशी पोचवेल हे माझ्या मनामध्ये शंका निर्माण झाली, आणि म्हणून मी तिच्याकडे पाहिलं आणि मला हास्य निर्माण झालं. गरुड गारच पडलं ना. का गार पडलं गरुड? गरुडानं आईला आपल्या पाठीवर घेऊन
हिमालयाच्या गुफेमध्ये नेऊन ठेवलं होतं आणि पुन्हा सभेला माघारी यायला होता. माझं काम सोपं केलं गरुडाचा. म्हणून या ठिकाणी म्हणलं त्याच्यासाठी मी असलो होतो. मला आई आहे म्हणलं हिमालयाच्यात. मला बरोबर आत गेल्यानंतर माहित झालं की ज्या ठिकाणी पाहिजे होतं त्या ठिकाणी गिराई गेलेलं आहे. माझे दूत गेलेले इथं. माझ्या दूताने तुझ्या आईला घेऊन गेलेलं इथं. जा तुझी आई त्या ठिकाणी. म्हणजे आपण म्हणून चालतो. आता चांगला होता बोलला, परंतु पुढे गेल्यानंतर असं झालं. परंतु जे जे आपले लिहिलेलं संचित आहे ना ते आपल्याला कधीच चुकत नाही. मी नेहमी प्रवचन मध्ये पोथीमध्ये हरी महाराजांबरोबर सांगत असतो की आपल्या बरोबर यम आणि देव हे दोन्ही संकट येते. काय यम डाव्या खांद्यावर बसलेला आहे आणि देव उजव्या खांद्यावर बसलेला आहे. पुण्य कोणत्या बाजूने जास्त होतंय आणि पाप कोणत्या बाजूने जास्त होतंय ह्याचा दोघाचा लेखाजोखा आहे. पुण्य जास्त झालं तर देव त्याच्या स्वर्गवाला घेऊन जातात, कैलासाला घेऊन जातात. आणि पाप जर ज्यादा झालं तर यम म्हणतो भगवंता हे माझं गिराईक आहे. परंतु काय काय अशी खट्ट्याळ गिराईक भेटत ना. काय विनोदी कीर्तनकार सांगत असतात देवाचं नाव घ्या, देवाचं नाव घ्या. देवाचं नाव घेणारच नाही म्हणायला असते. वासुकी सुच एक उदाहरण नाही हरी महाराज सांगत असते कधी कधी. त्या वासुदेवा केशव म्हणायचंच नाही. होतं शिवताना शिवाचं नाव येईल म्हणून शिव म्हणायचं नाही, टाकं घाल म्हणायचं त्याला. शंकराचं सुद्धा नाव घ्यायचं नाही. इतकी काय काय यार मोठे लोक असतात. मग त्यांना यमाचे दूत काय करतात, झोडीती मारिती खेळती, हानीत मारीत पुढीत नेतात. कशा पद्धतीनं नेतात त्या ठिकाणी गेल्यानंतर गरुड पुराणामध्ये अत्यंत सुंदर प्रकारचं त्याचं चिंतन आलेलं आहे. कसा 13 दिवस 13 मासिकाचा 13 प्रवास कसा आहे, कशा वैतरणी नदीतून जायचंय, किती घाणीतून आपल्याला जायचंय. त्या घाणीतून जर बाजूला यायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, तर देवाचं चिंतन करावं लागेल, दान धर्म करावं लागेल, संतांना पंक्ती घालावं लागतात, आलेल्या माणसाला चांगल्या शब्दांना बोलावं लागेल आणि मनातले क्लेश एकमेकाच्या निर्माण झालेले आहेत ना ते बाजूला काढून टाकावं लागेल. कारण गेल्यानंतर भगवंतापाशी माफी नाही. इथे एखाद्या टायमाला माणूस माफ करल, लहान असला तरी माफ करल आणि मोठा असला तरी माफ करल. का असू दे चुकला असेल लेकराकडनं, परंतु वरी माफ नाहीये. त्या ठिकाणी 2 तराजू बरोबर ठेवलेला आहे. तर त्या ठिकाणी गेल्यानंतर यमाचे त्या ठिकाणी विचारणा होणार आहे. किती महाराजाला उलट बोलला तू, किती महाराजांची निंदा केलीस या ठिकाणी आणि किती महाराजाचं वाटूळ केलं तू या ठिकाणी. किंवा कोण कोण वारीला चाललेलं होतं त्यांना सांगितलं यार जाऊ नको, त्या ठिकाणी लय कावते देते. गेलं तरी म्हणते की जा तुझ्या गावाला उचलून घेऊन. एक जण म्हणते गावाला आणि करलं नाही गेलं आणि जा तसंच आम्ही आणतो मागणं. परंतु अशी म्हणते ती. असं म्हणल्यानंतर काय किंवा हे जे वाचिक पाप आहे, पापाचं सुद्धा 3 प्रकार आहेत. एक वाचिक पाप, कायिक पाप आणि शारीरिक पाप. हे जे 3 प्रकार आहेत ना, पाप आपल्या हातून कसं गणलं जातं या ठिकाणी. कायिक पाप म्हणजे आपण शरीराने दिलेला शारीरिक पाप आणि वाचिक पाप एकच. शरीरानं एकमेकाला समजा आता महाराज झोपलेला इथं म्हणून त्यांच्या अंगावर पाय द्यायचा आणि पुढे निघून जायचं. हे त्यांना दिलेला जाणून बुजून त्रास म्हणजे शारीरिक पाप झालं. मानसिक पाप व आपल्यावर काही कारण नाही पण त्याला एखाद्या समोरच्या माणसाला मानसिक त्रास द्यायचा, टॉर्चर करायचा. तो असा आहे, तो तसा आहे, तो आमक करतो, तमक करतो. मानसिक पाप झालं. आणि वाचिक पाप, वाचिक पाप म्हणजे काय, या ठिकाणी तो माणूस हजर नाही परंतु त्या माणसाचं नाव करायचं, उगाच त्याची पुचाटी करायची. अरे हे आम काम का असं आहे र, नाही त्यांना असं केलं होतं, अरे घे मी ठेवून, नाही त्यांना माझं त्या टायमाला बांध कोरला होता, नाही त्यांना माझी गाडी चालली होती तेव्हा त्यानं मुदाम वाटेवर पाणी चाललं, गाडी घसरली, मी पडलो त्या ठिकाणी. मग त्याला नाही जाऊन सोडणार आपण. हे जे एका व्यक्तीविषयी पाठीमागे जे आपण निंदा करतो ना त्याला वाचिक पाप म्हणायचं. आपण म्हणायचं नाही की आपण काहीच नाही केलं ना पाप लागत नाही. ते 3 प्रकार आपल्या हातून न चुकून घडून जातात आणि हे पाप संपवण्यासाठी पायी तीर्थयात्रा, राम नाम या ठिकाणी तीर्थयात्रा करत आपण पंढरपूरला यायचं. तिथं आल्यानंतर चंद्रभागेला जायचं, चंद्रभागेचं स्नान करायचं. चंद्रभागेत आता पाणी नाही किंवा वेळ नाही म्हणून नळाला आंघोळ नाही करायचं आणि म्हणायचं नाही, दुसऱ्याला सांगायचं नाही 17 जणाला हे नळाला तरी पाणी कुठलं आलंय, चंद्रभागेत पाणी आलंय ना, माहित आहे ना सगळ्याला. आपल्या गावाकडे सुद्धा झऱ्यातून पाणी चंद्रभागेचं आलेलं आहे, गंगेचं पाणी आलेलं आहे, यमुनेचं पाणी आलेलं आहे. परंतु आपण इथपर्यंतच काय येतो, आपले अंतःकरण शुद्ध करण्यासाठी येतोय.
आणि त्या ठिकाणी चंद्रभागेतच जाऊन स्नान का करायचं? ते तीर्थ आहे. आणि ते तीर्थ कुठून आहे? हे दगडी पूल आहे ना, दगडी पुलापासून खाली वरी नाहीये. कारण का वरच्या बाजूला भीमा आहे आणि खाली चंद्रभागा आहे. म्हणून आपण अभंगामध्ये म्हणतो भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणाची गंगा. गंगा गंगा हा शब्द वापरलाय पुढं. कशासाठी वापरलाय? चरणापाशी आल्यानंतर गंगा हा शब्द वापरलाय. मग याच्यासाठी स्नान करताना नेहमी कुंडलिकाच्या जवळ करायचं. आणि गेल्यानंतर कुंडलिकाला भेटल्यानंतर काय होते? अवघीच पापे गेली दिगंतरा. काय बघितल्यावर? वैकुंठ पुंडरी देखलिया. पंढरपूर जर पाहिलं, एक आळसा असतो, आळसा रास्ता चलत चलत थाकलेला असतो, झोपलेला असतो. झोपल्यानंतर सुंदर प्रकारची तांबळ त्याला दिसते ती, पण तांबळ खाण्याची इच्छा निर्माण होते. पण आळसा आहे ना, तोडायचं कसं, पाडायचं कसं? आळसाला काय असतं? प्रत्येक 5 आगीवर बसून काम सांगायचं म्हणतात, करा ही करा ती करा ती. आपल्या रामायणामध्ये बरीचशी आळस येते, या आमची बॅग न्यायला, या आम्ही इथं उतरलो तुम्हाला न्यायला. आणि तेवढ्या बाबतीमध्ये खरंच आपलं करावं तेवढं आपल्या गावच्या सुपुत्राचं कौतिक आहे. अहो, अशी मुलं जन्माला येणं सुद्धा अत्यंत भाग्य लागतं. कुणाच्या बी मुखातून राम नाम निघत नाही आणि कुणाच्या बी पोरगा आता रामायणाला जाऊ शकत नाही. शेजारी बहीर असलं तर आम्ही झोपतो. 2 महाराज इतके आहे ते तरी शेजारी बहीर आहे ना, आम्ही निवांत झोपतो. का? काय म्हणजे काही जे असेल त्याचं आपलं संचित थोडंसं आरवाला त्या ठिकाणी. परंतु धोत्र्याला रामायण असो, धुळे सेलगावला असो, बार्शीला कॅन्सर हॉस्पिटलला असो, नाहीतर कुठं हे असो, हरी महाराजांना नुसता फोन केला, हरी महाराज हे आते आलोच. ना पेट्रोलची अपेक्षा, ना देणे घेण्याची अपेक्षा, दिलं तरी घ्यायचं नाही. ते सांगत असतात पेट्रोल पुरतं सुद्धा न मागणं म्हणजेच भक्ती. आणि आता तर रामायण त्यांनी चालू केलंय, पाडव्याला रामायण चालू झालेला आहे. रोजचा मंत्र नाही, पण नुसतं होय होय म्हणता. सुंदरकांडात येऊ, सुंदरकांड बी संपवलं, शेतुरी बांधला, रावणासंग युद्ध बी सुरू केले, तरी बी आम्ही जात आहोत. मला वाटतं 5वां अध्याय असा वाटतं का नाही? 5वां अध्याय चालू त्या ठिकाणी, तरी बी आम्ही पोहोचत आहोत. काय हरकत नाही, एकदा रावणाला हाणायला येऊ. तर या ठिकाणी रोजची सेवा कंटिन्यू हरी महाराजांचे रामायणाचे. दिवसभर काम करायचं. पहाटे 5ला उठायचं, 6ला ड्युटीला जायचं, संध्याकाळी 6 ते 12 तासाची ड्युटी. आपल्याला 4 तास रानात काम केलं तर नको वाटतो या ठिकाणी काम करायचं. त्या ठिकाणी जाऊन रामायण करायचं, 10 वाजता माघारी यायचं, पुन्हा जेवायचं. पण रातचं येता जाता भ्या. आम्ही जर म्हणलं की आम्ही इथं आलो, येत आहो का याला आलोच, त्यांचीच गाडी त्यांचंच पेट्रोल आम्हाला नेहण करायला. परंतु हे कार्य करणे सुद्धा एक पुण्याचं काम आहे. का? आपला माणूस समोर अडचणीत आहे ना, त्याला जाऊन त्याची अडचण सोडून त्याला या भक्ती मार्गामध्ये ओढवून आणणं, आम्हाला भक्ती मार्गामध्ये ओढवणं म्हणजे ते सुद्धा त्यांचंच काम आहे. आपल्यापेक्षा वयानं लहान जरी असले तरी गुरुस्थानी त्यांना मानायला पाहिजे. खरं तर कोणतेही रामायणातला अध्याय सांगा, कोणते गोळ सांगा, स्पष्टचा अर्थ, एखाद्या ओळीचा एकाच शब्दाचा अर्थ आम्हाला आला नव्हता, एक शब्द तर त्याचा लगेच आम्ही व्हॉट्सअपला अर्थ टाकला की लगेच दुसरे नाही ह्याला हे अर्थ आहे हो, त्यांना जरी आला तरी ते सुद्धा तसंच करतात. परंतु चुकीचं सांगत नाहीत कधी. असं रत्न आपल्या गावाला या ठिकाणी मिळालेलं आहे. आणि तिथले तर दुसरं तर पहिली तर 2 आहे तीच आपली ही दिंडी कुठली? सौंदर्याची. हे अंकुश महाराज, लोह महाराज कुठले? सौंदर्याचे. पण आता स्थलांतर झालं आणि बार्शीला गेले, तालुक्याच्या ठिकाणाला गेले. का? खेड्यामध्ये नको, जीवन शहरामध्ये जाऊन जागा वाटत, शहरामध्ये गेले. परंतु आपल्या दिंडीला आपल्या गावाची दिंडी म्हणून आपण या ठिकाणी घेऊन येणं म्हणजे हे एक सुद्धा अभिमानाचं वैभव आहे. इतकं सुंदर प्रकारचे भजनी मंडळ आपल्यामध्ये असताना सुद्धा भजन करत करत या ठिकाणी आणून सगळ्याला आल्या चंद्रभागेला स्नानाला नेऊन त्या ठिकाणी आरती, आंघोळ सगळं या ठिकाणी सगळं याने केलेलं आहे. आता हरी महाराजांनी शेतू बांधला म्हणून एक शेतूचा एक दृष्टांत आठवला म्हणून सांगतो. शेतू बांधण्याचं काम होतं, 100 विजय शेतू बांधायला होता. तिकडनं एक आमचं सासरे पाटील राग बघते रामायणाचार्य चुकीचं सांगतोय का गेला हाणतो चितनं म्हणून. आमच्या अगोदर ते रामायणातले होते ना, त्याच्यामुळे सारखं माझ्याकडे टाकलं होतं. त्याचं पण मी जरा त्याच्याकडे बघत नाही. का? बघितल्यानंतर माणसावर दबाव येतो. मोठ्या माणसाला लहानाकडे बघितलं की लहानावर दबाव येतो. त्याच्यामुळे त्यांच्याकडे नाही बघताच प्रवचन करतो. शेतू बांधायचं काम चालू होतं. संध्याकाळच्याला 1 वाजली. शेतूचं काम कमीच झालेलं आहे, निम्मत झालेलं आहे. मग त्या ठिकाणी प्रत्येक हनुमंतरायाने आपलं 7 पर्वत आणून ते शेतू बांधतात. आपला बी थोडासा वाटा असावा
म्हणून या ठिकाणी खारुताईने यायचं, पाण्यामध्ये बुडायचं, वाळूत जायचं, गडगडा लोळायचं, यायचं, पुन्हा त्या सांदी जिथं असताना त्या सांदीमध्ये आपल्या अंगावरची वाळू अशी फोडफोडून लावायची. म्हणजे प्रत्येकाने आपलं सहकार्य प्रभुरामचंद्राला सेतू बांधण्यासाठी कसं केलं त्याचं एक उदाहरण या ठिकाणी ग्रंथकर्त्यांना लिहून ठेवलेलं आहे. खारुताई म्हणजे किती लहान प्राणी हो, एवढंच आहे. तिचं वजन जर केलं तर एक 200 ग्रॅम किंवा 300 ग्रॅम वजन भरेल, त्याचं सापडत नाही, ते चिवचिव करीत पळून जातं. पण ते सेतू बांधण्याचं काम करत असताना आपल्या अंगावरची वाळू त्या ठिकाणी झुटकली आणि माघारी दुसरी वाळू आणण्यासाठी चालली होती. पण जात असताना हनुमंतरायाने 7 पर्वत आपल्या बाहूमध्ये उचललेलं होतं. काही बाहूमध्ये होतं, काही शेपटामध्ये होतं, काही खांद्यावर होतं. रामायण वाचल्यानंतर त्यातलं आहे 7 पर्वत उचलल्याचं वर्णन. तर ती पर्वत घेऊन येत असताना हनुमंतरायाचं लक्ष गेलं नाही आणि हनुमंतरायाचा त्याच्या शिफ्टीवर पाय पडला. पाय पडल्याबरोबर असा करून आवाज काढला गेला. त्याला आवाज काढला की प्रभुरामचंद्र साईडला बसलेले होते. साईडला बसले, अरे कशाच तरी आवाज झालाय या ठिकाणी, कोणतरी ओरडवलंय, काहीतरी झालंय. म्हणून प्रभुरामचंद्र उठले आणि बघितलं तर आता हनुमंतराय म्हणजे साधा आहेत का? अहो, आपल्यावर असं झोपलेला असताना साधी लात जर लागली तर आपण त्याला म्हणतोय डोळं गेलं काय तुझं, दिसत नाही काय मला, मी तर झोपलोही एवढा मोठा. हनुमंतरायानं तर किती वजन उचललेलं होतं, 50 योजन सेतू बांधण्याचं जेवढं पर्वत लागतं तेवढं त्या वेळेला एका वेळेला आणलेलं होतं. आणि त्याचं वजन त्या चिवताईच्या शिफ्टीवर पडलं गेलं. शिफ्टी चिवताई आरडली खारुताई. आता खारुताई म्हणतो, कोण कोण खडुळीन म्हणतं. आता तुमच्या सौंदर्याला काय म्हणते ते मला माहिती. आमच्याकडे खडुळीन मी म्हणते ती, खारुताई बी म्हणते ती. तुमच्याकडे काय म्हणते ते मला काय खडुळीन म्हणते, कोणी म्हणते ते का? आपलं काय 10 किलोमीटर, 10 किलोमीटरच्या पुढे भाषा बदलतात, आपलं जवळ आहोत. त्याच्यामुळे ती खारुताई ओरडली. प्रभुरामचंद्र आले आणि त्या खारुताईला उचलून मांडीवर घेतलं आणि मांडीवर घेऊन असा डोक्यावरून हात फिरवला. फिरवल्याबरोबर असं शेपटापर्यंत हात नेला आणि बाजूला काढला गेला हात. खारुताईचं रूप जी बसलं होतं, ते हात फिरवल्यामुळं त्या प्रभुरामचंद्राची कोमल बोट खारुताईच्या पाठीवर उमटली गेली आणि जो खारुताईचा पांढरा जो भाग आहे ना, ते प्रभुरामचंद्राची बोट उमटलेली आहे. आणि खारुताईला विचारलं, खारुताई थांब, कुणी पाय दिला तुला? कोण गेलो? काही की म्हणले आता पाठीमागून त्यांना पाय दिला. प्रभुरामचंद्रात बघितलं तर थांब म्हणले, हनुमंतरायाला महागारी होती, त्याला बघतो म्हणला कस काय ते. तू माझ्या कार्यामध्ये काम करत असताना त्या हनुमंतानं तुझ्या शक्तीवर पाय द्यावा, त्याला दिसलं नाही का? आंधळा आहे का? प्रभुरामचंद्राने बोलायला चालू केलं. शेवक जरी जवळच असला तरी एका भक्ताला छळल्यामुळं जवळच्या सेवकाला बोलायला चालू. त्याला कळत नाही, आम काय तम काय, थांब घेऊन त्याला मारतो, त्याला आता बळीतो, त्याला हाणतो त्याला. प्रभुरामचंद्राने बोलायला चालू केलं. परंतु खारुताईने सांगितलं, स्वामी हनुमंताला माफ करून टाका. का माफ करून टाका? काय खारुताईचा विचार कसा आहे बघा तुम्ही. हनुमंतरायाला कावू नका, बोलू नका, भांडू नका, काही सुद्धा करू नका. अरे तुझ्या शिफ्टीवर पाय दिलाय ना, दिलाय मान्य आहे, परंतु माझा आज भागी इतकं झालेला आहे, इतकं झालेलं आहे की जीवनाचं कर्त कल्याण झालेलं आहे. खारुताई असं कसं काय बोलते? जर हनुमंतानं माझ्या शिफ्टीवर जर पाय दिला नसता तर स्वामी मला तुम्ही उचलून तुमच्या मांडीवर घेतलं नसतं. माझा आज भाग्य इतकं मोठं आहे की हनुमंतरायानं माझ्या शिफ्टीवर पाय दिला, म्हणून मला तुमच्या मांडीवर बसायचा अधिकार मिळाला. आज देवाची मांडी कुणासाठी? एका भक्तासाठी, भक्ताचं काम करण्यासाठी. आज आपण सौंदर्यापासून पंढरपूर पर्यंत अंतकरण तुडू तुडू भजन म्हणत या ठिकाणी आलेलं आहे. या ठिकाणी येणारा प्रत्येक महाराज आपला अंतकरण तुडू तुडू आपल्याला या ठिकाणी प्रवचन कीर्तनकार सांगतात. मग एवढं अंतकरण तुडू तुडू सांगितलेलं ही सेवा देवापासून पोच होती आणि देव त्याला हलगत मांडीवर उचलून घेतो, आजात आशीर्वाद या ठिकाणी देतो. म्हणून प्रभू खारुताईनं सांगितलं, देवा हनुमंतरायाला माफ करा, कारण मला जर हनुमंतरायानं माझ्या जर शिफ्टीवर पाय दिला नसता तर मला तुमच्या मांडीवर बसता आलं नसतं आणि मला तुमचा आशीर्वाद प्राप्त झाला नसता. मला तुमचा आशीर्वाद कुणामुळे प्राप्त झाला तर त्या हनुमंतरायामुळे प्राप्त झाला. म्हणून त्यांना कावू नका, भांडू नका, बोलू नका आणि रागवू नका. असं इतकं सुंदर म्हणजे विचार खारुताई, परंतु विचार किती सुंदर मांडलं होते ना. आपल्यासारखा माणूस काय म्हणला असता, घ्या बोलवून त्याला,
माझ्या देखत विचारा दिलाय का नाही पाहिजे. हनुमंतराय म्हणजे मला काय माहित नाही. मी माझ्या धुंदमध्ये श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम पर्वत उचलण्यासाठी ताकद निर्माण करायची म्हणून देवाचं नामस्मरण करत निघालेले होते. त्यांना ती दिसली नाही. पण खारुनताईनं जाणून विचारलं की आपल्याला देवाच्या सानिध्यामध्ये आणणारा हा हनुमंतराय आहे. स्वामीला सांगितलं माफ करून टाका. प्रभू रामचंद्रानं त्यांना माफ करून टाकलेलं आहे. पण आपले माणसं थोड्यासाठी भांडण या ठिकाणी काय की ह्यानं असं केलं त्यानं तसं केलं. एक दृष्टांत सांगतो तुम्हाला. दोघा भावाचं भांडण लागलं. आता भाऊ कुठेही भांडण करतात. फक्त माझ्या जीवनामध्ये भाऊ न भांडण करणारी म्हणलं तर ही दोनच असलेली. आणि पती पत्नी न भांडण करणारी म्हणून मुखेडची म्हणून माझी एक वारकरी संप्रदायातली जोडी आहे. त्या नवरा बायकोचं कधीच आयुष्यात भांडण नाही. इतकी सुंदर आहे ते. इतकं आश्चर्य वाटलं त्यांचं मला. वारीमध्ये होते माझ्याबरोबर, सोन्याच्या वारीला असतात बरोबर, तीर्थयात्रा वगैरे असं. कधीच त्या नवरा बायकोचं भांडण नाही. मी त्यांना विचारलं महाराज तुमचं भांडण वगैरे काय कशाला म्हणते ते आम्हालाच माहिती. ताईंना मी विचारलं थोडस. आम्ही भांडण लावायचा प्रयत्न केला. आम्ही भांडण बी लावतो. जर लागायला गेलं ना तर लावतो मी. मग मजा बघायची. कारण का आमचे लावतात पण आपण दुसऱ्याचे लावाय काय हरकत नाही. पण त्यांचं लागलंच नाही भांडण. त्याने उलट आम्हाला सांगितलं नाही लांडे महाराज असतंय त्यांचा स्वभाव थोडासा पुरुषांचा तसा, पण आपण बाया माणसाने समजून घ्यायला पाहिजे. पण आताच्या बाया माणसं नाही तुमच्या भावानं असं केलं होय तुम्ही असं करायच पाहिजे. तुम्ही का करीत नाही? तुम्ही करायच पाहिजे. परंतु जर भाऊ दोघं जर एका विचाराचे असेल ना तर म्हणतात बायच आसुरोपरीचं काय असेल ते असेल, आपण नाही लक्ष द्यायचं. बरेच दिवस दोघं भाऊ एकत्र राहिलेले होते. आणि एकत्र राहून त्यांना वाटलं की बायकांनी फोड केली. वाटणे करायचा प्रसंग आला. आता मोठा भाऊ वाटणे करणार, धाकटा उचलणार. धाकट्याला एखादी वस्तू नाही पसंत आली की मोठ्याने घ्यायची, त्याच्या बदल्यात दुसरी ह्याला द्यायची. घरी गेलं की बायकाने सांगायचं नाही हे आपल्याला पसंत नाही, हे त्याला देऊन टाका, हे चांगलं नाही. असं करता करता शेताची वाटणी झाली, घराची वाटणी झाली, घरातील भांडे कुंड्याची वाटणी झाली. असं वडील दिलेले आपल्याला आणि आई वडिलाची नेहमी असं नसतंय का? बरं भारत तुम्हाला काय अनुभवच नाही त्याचा. तुम्ही एकटंच आहात पण पुढे प्रसंग तुम्हाला नाही तसा. काय एकट्या माणसाला काय नसते. एकटा माणूस फक्त हे करतो जी ह्या भक्ती मार्गामध्ये आहे ते आई बापापासून कधीच हालत नाही. आणि जो बाकीच्या व्यसनाच्या आरे गेलेला आहे तो आई बापाला सुद्धा वेगळे ठेवून वेगळा घेऊन जातो आणि इतकी प्रॉपर्टी कमवतो. मागच्या एक 8 दिवसाखाली मी एक पीठ वाचली गेली. 80 कोटी रुपयाचा मालक. मी आपल्या ग्रुपला सुद्धा टाकले होते. 80 कोटी रुपयाचा मालक वृद्धाश्रमामध्ये मेलेला आहे. त्याला 2 मुलं आणि 1 मुलगी. पण सांभाळ करायचा कुणी ह्या म्हाताऱ्याचा. आज तो म्हातारा एक विद्वान होता. त्याची 40 पुस्तकं लिहिलेली ती वाचला त्याचा पेपर मी. 40 पुस्तकं हाताने लिहिलेली ती. आपल्या भारताचा सर्वोच्च पद्मश्री पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. आणि आज त्यांच्या प्रॉपर्टीचा हिशेब केला 80 कोटी. कशाला म्हणते 80 कोटी? 80 रुपये दिले तर आपण बार्शीला पोहोचतो. किती उड्या मारू या ठिकाणी 80 रुपये जर आपल्याला. मग त्या महाराजाला 50 रुपये दिलं भारून करायला तर मरणाचा उड्या मारत होता काय. पण 80 कोटी दिल्यानंतर किती उड्या होते. पण तो सुद्धा वृद्धाश्रमामध्ये मेला. तर प्रॉपर्टी कुणासाठी कमवायची हो? जर मुलं सात्विक आणि सुंदर असतील ना तर त्यांच्यासाठी जमवून ठेवायचे. आपल्या महाराजांनी एक सुंदर प्रकारचं दृष्टांत दिलेला होता दादाने. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. फळ म्हणजे कोणची? गोमटी कुणाला म्हणायचं? चांगली फळं कोणची, वाईट फळं कोणची? 4 प्रकारची फळ महाराजांनी सांगितली होती. एक सुंदर दिसणारं फळ, एक सुंदर दिसतंय पण खाल्लं तर खाऊ वाटत नाही. एक सुंदर वर्ण दिसतंय पण त्या आतमध्ये चांगलं असते, वर्ण सुंदर नसते. आणि एक वर्ण बी सुंदर नसते आणि आतून बी सुंदर नसते. सांगू काय 4 फळ ती सांगतो चलतो परत तुला. एक लिंबुळीचं उदाहरण घेऊ आपण. लिंबुळी कशी दिसतो? दिसायला सुंदर दिसते पण ती खाऊ वाटते का आपल्याला? खाऊ वाटत नाही. सुंदर आहे परंतु उपयोग नाही. एक वर्ण बेकार दिसतंय परंतु आतून चांगला आहे असं एक फळ आहे. ते म्हणजे फणस. फणसाला सर्वांगी काटे आहेत. हातात धरायचं म्हणलं तर धरता येत नाही त्याला काटा असल्यामुळं. तो आतमध्ये फोडल्यानंतर त्याचा घर खाल्ल्यानंतर आत्मिक समाधान आहे त्याच्यापासून. दुसरं एक फळ आहे आंबा. तो वर्ण बी सुंदर आहे आतूनही सुंदर आहे. अशा प्रकारचे काय फळ असतात. आणि एक असं फळ आहे त्याला सांगितलं गे बाबा ये प्रवचनाला बस
बसणार नाही, बाजूलाच जाणार, इकडं तिकडं बोलत बसणार. ते फळ म्हणजे कोणतं? धोत्र्याचं फळ. काय ते दिसायलाही बेकार आहे आणि खायलाही बेकार आहे. आता धोत्र्याच्या फळाचा असं एक दृष्टांत आहे, ते जर खाल्लं ना, खाऊ नका कोणी पण, ते जर खाल्लं ना वाळल्यानंतर ते फळ जर कुठून त्याची पावडर जर करून पेलं ना तर 15 मिनिटात माणूस मरतो म्हणून. इतकं बेकार आहे धोत्र्याचं फळ. तर ते त्याचं आपल्याला काही घेणं देणं नाही त्याचं. खाऊ नका कोणी नाचं म्हणताल. मागवारेला लांडे महाराजांनी सांगितलं धोत्र्याचं फळ सुंदर असते खाऊन बघू. अजिबात त्याला हात सुरू लावायचा नाही, हात लावून देत नाही फळ ती. का? त्याला काट असते, काट बसते आणि ते काट कवळं आहे तोपर्यंत तो या स्वीकार महादेवाने सुद्धा केलेला आहे. निबर झाल्यानंतर नाहीये. का? आपल्यासारखा जर निबर बडका झाला तर त्याला भाजीला सुद्धा वापरत नाही ती. तसं ती निबर झालेलं फळ ते फक्त वेगळ्याच प्रकाराला आहे, त्यासाठी त्याला महादेवाचा स्व स्वीकार नाही. या ठिकाणी वाटणी चालू होती, आपण इथं आलो होतो. दोघा भावाची वाटणी चालू होती. सगळ्या वाटण्या झाल्या, एक म्हैस आणि एक गोंगडी राहिली वाटायची. मग ह्यानं म्हणायचं मला गोंगडी पाहिजे, त्यानं म्हणायचं मला हातराया गोंगडी पाहिजे. का? गोंगडीवर बसल्यानंतर पूर्वीचे जे महाराज लोक आहेत ना, ते गोंगडीवर बसून प्रवचन कीर्तनकार करायची. का? गोंगडीवर बसल्यानंतर त्याच्यामध्ये ऊर्जा निर्माण होते महाराज. आपण मी जर घरी पारायणला किंवा कशाला जर बसलो तर गोंगडीवर अवश्य बसायचं. नसेल तर बाजारातून विकत घेऊन जावं, 500-700 रुपयाला मी देता येतं. पंढरपूरमध्ये बऱ्याचशा गोंगड्या येते. त्याच्यावर आसन करून बसलो तर त्याची ऊर्जा निर्माण होते आणि ऊर्जा निर्माण होऊन ताकद वाढते. त्याच्यामुळे गोंगडी. ह्या भावानं म्हणायचं मला पाहिजे गोंगडी, त्या भावानं म्हणायचं मला पाहिजे गोंगडी. ते म्हणले काही हरकत नाही, दोघाला पाहिजे ना, फाडून घेऊ. फाडून घेतलं तर दोघाला उपयोग होत नाही, बसता येत नाही. मग काय करू? थांब म्हणले ह्याचा एक. आणि म्हशीची बी वाटणी करायची म्हणले. मग म्हशीची वाटणी कशी करायची? आता दोघांची करवी लहान लहान लेकरं दुधासाठी आहे ती, दोघाला बी दूध लागते, दोघाला बी म्हशीची वाटणी पाहिजे. ह्यात काय केलं? आता बारका किती जरी केलं तरी मोठ्याच्या शेवेमध्ये सारखं असते. त्याच्यामुळे मोठ्याची बायको चॅप्टर. का? तिचं अगोदर लग्न झालेलं होतं, बारक्या दिलाला राम राम राबवून घेतलेलं होतं. त्याच्यामुळे ते चॅप्टर त्याला माहित होतं ऐकत आहे आपल्या मालकाचं. ते म्हणले काय करा आता, हे कुणालाच एकमेकाला तर देता येत नाही, वाटणी तर करावं लागेल. असं करा म्हणलं, मी सांगतो तुम्हाला, जायचं तुमच्या धाकट्या भावाला म्हणायचं दिवसभर म्हैस तुझ्याकडं, संध्याकाळी माझ्याकडं, आणि गोंगडी दिवसभर तुझ्या संगच, संध्याकाळच्याला माझ्याकडं. मग मला काय हरकत नाही. मग मोठा भाऊ गेला, बायकोनं शिकवलं, कानमंत्र दिला बायकोनं. लय मंत्र असतात हो त्यांच्यापाशी, आपण ऐकत नाही एवढंच खरं आहे. आम्ही ऐकतो काय काय गोष्टी, पण तुमच्याकडे आणि काय अनुभव नाही. हरे महाराज येईल तुम्हाला थोड्या दिवसांना, आम्हाला प्रोग्राम देणाऱ्याची कृपा ज्या टायमाला होईल ना त्या टायमाला येते. सांगितल्यानंतर काय हरकत नाही. मला बारकं लगेच मान्य होऊन गेलं, काय हरकत नाही. बारक्याच्या बायकोनं दिवसभर गवत घ्यायचं, म्हशीला टाकायचं, संध्याकाळच्या घरी गेलं की थोरल्याच्या दावणीला जायची. थोरल्याच्या बायकोनं हिच्याकडे बघून धार करायचं, आपल्या लेकराला दूध पाजायचं. सकाळच्याला धार करायचं, धाकट्याकडे सकाळच्याला चाराय द्यायची. मग संध्याकाळच्याला काय करायचं? हे ना कोंबडी दिवसभर, दिवसभर कोंबडीचं काय काम आहे का? काहीच नाही. हे ना आपल्या घरामध्ये ठेवायचे, संध्याकाळच्याला हात राहायचं. मग थोरले नाही यायचं, म्हणायचं अरे ती कोंबडी नाही की माझी संध्याकाळच्याला माझ्याकडे असते. त्यानं म्हणायचं काय हरकत नाही. मग त्यानं आपल्या बारक्या भावाला उचलायचे, थोरल्याला देऊन टाकायचे. त्यानं मस्त कोंबडी हात राहायचे. दूध म्हशीचं काढलेलं बायकोनं टारकावून हाणायचा, भाकरी करून खायचा, वास उतू घालवायचं बायकोनं वास त्याच्याकडे जावा म्हणून. आता दूध उतू गेल्यानंतर वास येतोय. महिला जर काही काम करत असल्या, चुलीवर जर दूध उतू ठेवलेलं असलं आणि ते दूध उतू गेलं चुलीवर, बरं का, गॅसवर नाही, चुलीवर, तर त्याचा वास ती आग्नेतून बाहेर येतो आणि त्याचा वासानंतर बायकावा लागतं दूध उतू गेलं. दूध पाजायचं, लेकरांना पाजायचं, हे करायचं. आता धाकट्याची बी बाईक होती, तिनं म्हणली तुम्ही अशा कशा काय वाटण्या केलं हो, तुम्हाला कसं कळालं नाही. दिवसभर म्हैस आपण राखता, दिवसभर कोंबडी आपल्या वल्लीवर असते, संध्याकाळच्याला हातराया त्यांच्याकडे जाते, म्हैस दूध त्यांना देते, मागचा भाग त्यांना, पुढचा भाग आपल्याला. कसं करायचं कसं नाही, काय याचं काय करायचं काय म्हणजे काय हरकत नाही. आता पुढचा भाग म्हणजे चारायचा, खाऊ घालायचा, ह्याच्याकडे तो असल्याकडे असल्यामुळे त्यांना चारायचा. बारकेची बायको म्हणली या बाका बसा खाली, पटकन खाली बसतो. बसा म्हणजे ऐकावं लागतंय ना. आता वेगळं राहिलेली होती ना, हे ऐकावं तर जेवण मिळायचं नाही, बरं दिंडीला बी नाही, हाय मागवारी तवरच पुन्हा कुठं जायचे, पुन्हा ह्याशिवाय आता चैतीशिवाय कोण वारी काढते दुसरं. आपण एक प्रत्येक एकादशीला येतात, दोन चालतंय तरी एक दिवस निघतो तेवढा वरच्यावर, बाकीच का. मग मला काय हरकत नाही.
म्हणजे मी आज एक सांगते तेवढं करायचं. म्हणजे काय म्हैस संध्याकाळी त्यांच्याकडे असते, पुढचं मागची बाजू त्यांच्याकडे, पुढची बाजू तुमच्याकडे का नाही. म्हणजे हो आपल्याकडेच आहे. तुम्ही काय करता, खाऊ घालायचं काम तोंड करता, संध्याकाळच्या म्हशीचा तोंड आपल्या गोट्यात असतो, पाठीमागची बाजू त्यांच्या गोट्यात असते. मग मी सांगते ते नीट लक्षपूर्वक ऐका. ते म्हणले काय करायचं, मी सांगते ते ऐका आधी. म्हणलं ऐकतो, तुझंच ऐकतो. मग संध्याकाळच्याला तुमचा भाऊ धार करायला बसला की मी एक वस्तू आणून देते. वस्तू घ्यायची म्हशीच्या कानावर हाणायची. एवढं तिकडून घेऊन आले. रानात गेल्यानंतर भाऊ धार करायला बसला की दाखल्याचा बायकोला शिकवलेला आहे ना, खन्न म्हशीच्या कानावर पुसा लावला की म्हशीनं काढाय कसं चरवी पट्याच्या बाहेर. अरे असं का दादा, असं का दादा, अरे पुढची बाजू माझ्या बाजूला आहे ना, मी माझ्या बाजूला काही करेन. अरे मला दादाला करू भेटलं, मला आणते गोंगडी. गोंगडीचं काय सांगितलं होतं, मी आज सांगते असं करायचं. काय करायचं, ही गोंगडी दिवसभर आपल्याकडे आहे ना, मी एक टप भरून पाणी देते तुम्हाला. दिवस मावळस तर आपल्याकडे आहे, दिवस मावळ्यापासून त्यांच्याकडे आहे. दिवसभर कपात गोंगडी भिजू घालायची, संध्याकाळच्याला गोंगडी करायची, थोरलेला देऊन टाकायची. मग देऊन टाका. म्हणजे हे मंत्र दिला कोणी, बायकोनं दिला. हे भावात होता का नव्हता, दिला कोणी, परकीनं आलेल्याने दिला. म्हणून महाराज काय ऐकायचं तीच ऐकायचं, काही ऐकत बसत नाही. गोंगडी दिवसभर पाण्यात ठेवली, संध्याकाळच्याला भाऊ मागायला आला की देऊन टाकले. काय झाला, सर्व गोंगडीचा हिवाळ्याचा दिवस, वरीची गोंगडी हातरा येईना, वाळू घाला येईना. वाळू घालव तर टिपी पाणी पडतंय, त्या गावाला गारवा येते आणि कुणकुण वाटते. हातरावत वली. मग म्हणला सकाळच्याला उठल्यानंतर एक दिवस झाला, 2 दिवस झाला, 2-3 दिवस असंच चालू व्हायचं. ह्याला दाराला बसलं की ह्याला टपका हाणायचा, जवळ तूच काही निघायला गेलं, गोंगडी वली द्यायची. हे दादा म्हणला तुला गुरु कोणतरी भेटलेलं, ही तुझी बुद्धी चालत नाही का. अरे आजपर्यंत आपण एका चौधरातून आलेलो, एका ताटात जेवलेलो आहोत आणि सगळं फिरलेलो. तुझ्या डोक्यात असा कधीच विचार नाही ना, आताच कस काय आला. हीच दादा मला पाहिजे होता. म्हणला आजपर्यंत तुझं लग्न मी लावून दिले, मी कष्ट करून म्हणला तुझे लेकरं मला त्या खांद्यावर खेळवलेले येते आणि व्हायला राहायचा. तुझ्या डोक्यात विचार कुठून आला हे पहिला सांग. ते मला माझ्या बायकोनं सांगितलं, मग ही बी मला माझ्या बायकोनं सांगितलं. मग पंढरपूर मध्ये आलो ना, दिवाळीचा विषय सोडून आजपासून दोघांनी एक दिवस दूध खायचं, दोघांनी एक दिवस कोंगडी खायची. असं इथं भांडण मिटलं गेलं. म्हणजे ह्या ज्या लक्ष्मी आहेत ना, ह्या कुठं कधी लावून जातील आणि कुठं कधी घेऊन जातील सांगता येत नाही. त्याच्यामुळं काय ऐकायचं, काही नाही ऐकायचं, हेच फक्त आपण या ठिकाणी चालायचं. आता आपण आणखीन एक चरण पुढचं सोडू, राहिलेले 2 चरण पुढच्या वेळेस सोडू. पंढरपूरला आल्यानंतर पुन्हा काय करायचे, संतांची भेट घ्यायची. संत कुणाला म्हणायचं, संत कोण आहेत आपल्याला शोधून सापडत नाही या ठिकाणी. परंतु सहज चलत आपला जरी एखाद्याला धक्का लागला आणि तो जरी माऊली तुम्हाला लागलं का हो, असं जी म्हणून चालतात ना, ते संत आहेत म्हणायचं आणि पुढे चालायचं. एक दृष्टांत देतो तुम्हाला याच्याबद्दल आणि त्या दृष्टांतावर आपलं प्रवचनाचा पूर्ण विराम देऊ. कारण आपल्याला पुढे हरिपाठ आहे, नंतर बरंच काम आहे. या ठिकाणी कुणी जरी या ठिकाणी असलं ना, समजा एखादा वाईट मार्गातला बी माणूस असू द्या, तर तो देवाच्या जर सान्निध्यात असेल तर त्यात वाईट कार्यात असताना सुद्धा त्याच्या हातून चांगलं कार्य घडलं जातं. या ठिकाणी एक ज्ञानोबराय आणि नामदेव महाराज तीर्थयात्रा करण्यासाठी गेलेले होते. तीर्थयात्रा करत जात असताना एका गावामध्ये एक गृहस्थ राहत होता. त्या गृहस्थाला वाटले की संताला आपल्याला भोजन घालायला पाहिजे. तो गृहस्थ होता, तो कसा होता, तो या ठिकाणी व्यवसायानं चोर होता. चोरी करायचा आणि आणून पंक्ती घालायचा, माणसाला खाऊ घालायचा, घरच्यांना खाऊन घालायचा. पण त्याला एक इच्छा निर्माण झाली किंवा आपण एका साधू संताला जेवण घालायला पाहिजे. त्याला साधू संत लय दिवस भेटा नाही गेले का, चोरलेलं अन्न नव्यानं म्हणायची खायची. वाटीतलं अन्न चोरून खाल्लं होतं तर बुद्ध्याभ्रष्ट झाले. ते महाभारतामध्ये कथा आहे. महाभारत बोलत कशामुळं, हक्काचं जर मागितलं गेलं तर महाभारत होतं आणि हक्काचं सोडलं गेलं की त्या ठिकाणी रामायण महाभारत. का प्रभू रामचंद्रानं आपलं हक्काचं सगळं अयोध्या भारताला देऊन टाकलं, सगळं राज्य सगळं रामायण घडलं. आणि 5 पांडवांनी फक्त 5च गावं मागितली होती. तर त्याला धृतराष्ट्र युधिष्ठिर यांनी सांगितलं की सुईच्या टोकावर बसले, एवढी सुद्धा माती आम्ही तुला देणार नाही. त्याच्यामुळे महाभारत घडलं गेलं. आणि ही 100 जी मारली ना, सख्या मामानं मारलेली आहे ती. ज्याने महाभारत वाचलेलं आहे ना, लक्षात येईल त्यांना का मारली. त्याचं बी कारण पुढं आहे
की त्या मामाची पोरं ह्याने पाण्यात बुडी घेऊन पाण्यात बुडवून मारली होती. तेव्हा मामानं संकल्प केला की तो माझी 5 पोरं मारलेत ना, कुणी कंस मामानं 5 पोरं मारलेत ना, मी तुझी 100ची 100 एक बी राहू देत नाही. म्हणून ती वाटणी करताना 5 गावं सुद्धा पांडवाला देऊन दिली नाही. ती जर जास्त खोल महाभारतात गेलो तर ही सापडते. तिथपर्यंत खोल जाण्यासाठी आपल्यात कोण आहे? हरी महाराज आहे. तिथपर्यंत खोल जायचं आणि तो अभ्यास काढायचा बाजूला आणि इतरांना सांगायचा. आणि या वारकरी संप्रदायामध्ये एक आहे ना, आपल्याशी जे ठावे ते इतरांशी सांगावे. आणि जर नाही सांगितलं तर हे आपल्या बरोबर आपलं यमानं कांड कट केल्यानंतर सगळं संपून जाणार आहे. तुम्हाला यमाचं एक आणखी उदाहरण सांगतो. चला चला यम एखाद्या घरी झाला, प्रसन्न झाला, त्याला जीव वाटतो, पुरणपोळी फास्ट सांगतो जरा माणसा इतकं काय फास्ट आहे. प्रसन्न झाला, यम त्याच्याकडे गेला होता कशासाठी? त्याला घेऊन जाण्यासाठी गेला होता. घेऊन गेल्यासाठी गेला, परंतु त्याला असं वाटलं की याला यम आपल्याला न्यायला आलेला आहे, आजच आपल्याला जायचं नव्हे, पाहुणचार करूया. मला पुरणपोळी, भात, कुरवाड्या, आमकं तमकं जेव्हा ऐकलं, सुगंधी नुसता केशर आंब्याचा या ठिकाणी आमरस केला आणि यमाला जीव घातलं. जीव घातल्यानंतर मस्त मध्ये यमाला म्हणला, हा आजच्या दिवस आपल्या इथं आराम करायचा. ठीक आहे म्हणले, प्रसन्न झालो तुझ्यावर, तुझा अंतकरणातला भाव मला जाणवला, मी प्रसन्न झालो तुझ्यावर, राहतो म्हणले काय हरकत नाही. यम झोपला गेला. आणि ह्याला कुठे झोप आहे? ह्याला वाटलं आपला नंबर घेऊन आलेला आहे, आपल्याला न्यायला आलेला आहे. मग काय करायचं? यमाचं ही जी दप्तर आहे ना, ही दप्तरच बदलाय. काय करायचं? आपलं नाव पहिल्या पानावर आहे का नाही, आपलं पान कुठपर्यंत येऊन द्यायचं नाही, शेवटपर्यंत येऊन द्यायचं नाही. तारखंडवरचं पान खाल्लं एकदम सगळं उठलं, एकदम खालच्या कडे लागा. कुणी केलंय? ज्याच्या घरामध्ये यम झोपलेला आहे त्यानं केलं. त्यानं केल्यानंतर मग सकाळच्याला उठला मास्तर का काय पुढचा विषय आहे का? नाही, मला तसं जर असलं तर नुसता असा करा, लगेच बसायला घेतो. तर ते आम्हाला वाटलं एवढं आपल्याला खाऊ पिऊ घातलंय ना, आपण याच्यावर प्रसन्न व्हावं आणि ह्याला आशीर्वाद द्यायचा. पण यम झोपला होता म्हणजे झोपला होता का होत्या ठिकाणी? नाही ना, त्याला सगळं चित्रगुप्त बरोबर आहे ना, आता तराजू घेऊन चित्रगुप्त हळूच कारणामध्ये सांगितलं, ए यमा झोपू नको, कारस्थान चालू झालं इकडे. कारस्थान काय? कारस्थान चालू झालंय. चित्रगुप्त सारखं सतत जागा असतो ना आपला लेख जोटा करायला. हे 2 व्यक्ती आपण सगळी जरी झोपलो ना, हे 2 झोपत नाही. ते कधी चित्रगुप्त आणि यम झोपीत आपण काय बडबडतो ह्याचं सुद्धा लेखा नाही, काय स्वप्नात बडबडावं ह्याचं सुद्धा लेखा नाही. काल जे सांगितलं ना, स्वप्नात तिला द्रष्टा तुकाराम महाराज, ह्याचं सुद्धा लेखा नाही. ते चित्रगुप्ताचं काम आहे. चित्रगुप्तानं सांगितलं घरामध्ये या ठिकाणी कारभार झालेला आहे. काय झालंय? सकाळच्या यम उठल्यानंतर यम म्हणला, हे राजा मी तुझ्यावर प्रसन्न झालो. हे म्हणला बरं झालं. म्हणला वा, या मला प्रसन्न झालं म्हणजे आपल्याला जीवदान भेटलं. मी इतका तुझ्यावर प्रसन्न झालो, इतका प्रसन्न झालो की आजपासून मी ही डायरी जी आहे ना, ही 126 पलटी करायची, ही उलटी पलटी करणार आणि पाठीमागच्या पानावर ज्याचं नाव निघेल त्याला घेऊन जाणार. मरण चुकलं गावा त्याचं किती जरी केलं तरी. यमाने काय केलं? तो पहिला नंबर आलेला होता, ह्या राजानं पान तिथलं काढलं गेलं आणि शेवट यमाच्या डायरीमध्ये ठेवलं. पण यम सकाळच्या उठल्यानंतर म्हणला, तुझ्यावर प्रसन्न आहे मी तुला नेत नाही. आता डायरीच्या शेवटच्या पानापासून चालू करतो, तुझं नाव पहिल्या पानावर आहे, तुझं सगळ्याच्या शेवट नंबर, सगळ्याच्या शेवट डायरी उघडून बघितली, शब्द दिलेला होता. राजा खच्चित झाला. या ठिकाणी मनामध्ये खंत निर्माण झाली, आपल्याकडून चूक झाली गेली. जर आपण रात्री पान फाडून जर शेवट ठेवलं नसतं तर यम आपल्यावर प्रसन्न झाल्यावर आज जे वाक्य बोलला हे बोलला असता, आपलं मरण चुकलं असतं. आपल्या हाताने आपण आपलं मरण या ठिकाणी ओढावून घेतलं. म्हणजे जे जे लिहिले संचिती ते न चुके कल्पंती. किती जरी प्रयत्न चुकला तरी सुद्धा या ठिकाणी ती चुकत नाही. आणि आपण या ठिकाणी देवाची कृपा आपल्यावर म्हणतात की आमच्यावर देव प्रसन्न झाला नाही, आपल्याला देव प्रसन्न झाला नाही. जाता जाता तुम्हाला एवढं सांगून जाईल, हरिपाळाचं उदाहरण जे ज्ञानदेव तुकाराम महाराजांचं उदाहरण आहे हे नंतर सांगा, कारण का माझे ओव्हर टाइम व्हायला लागलाय. 5 मिनिटं ज्यादा झाली आणि 5 मिनिटं घेतो आणि संपवतो. का ओव्हर टाइम झाला की पुढची तर असंच असते. ते हरिपाठ आहे, नंतर जेवण आहे, आमचं काय. तर या ठिकाणी आपण जो सहज चलत असतो, मी सांगत असतो की सहज चलत पाय घसरलाय, रापकडनं आपण आपटणार आहे आणि आपटत आपण त्यात सावरतो आणि सावध होतो. त्या टायमाला आपण होतो आयला पडलो होतो, सावरलो. त्या टायमाला समाजाचं देवाची कृपा आपल्यावर. समोरून वेगात गाडी येऊ लागलेले
आपण या ठिकाणाहून हिकडनं वेगात चाललो, समोरासमोर धडक बसणार, आपलं काही खरं नाही, आता आपण संपलो म्हणून आशा सोडून देणं आणि अचानक ती गाडी तिकडं निघून जाणं आणि ही गाडी आपली हिकडं जाणं, त्या टायमाला समजायचं की आपल्या देवाची कृपा झाली. आपलं पीक अत्यंत जोमामध्ये आलेलं आहे, धुडो पाऊस आलेला आहे, परंतु काढाया 15 दिवस टाइम आहे आणि त्या पावसाचा आधार होऊन ते पीक जमात यावं, त्या टायमाला म्हणायचं की देवाची कृपा आपल्यावर झालेली आहे. आपल्याला काहीच येत नाही म्हणायला मी, आपली भजन म्हणत असताना चाल चुकलेली चाल जर शेजाऱ्यानं सुधारणा करून जर आपल्याला त्या लाईनवर जर आणलं तर समजायचं की देवाची कृपा आपल्यावर झालेली आहे, आपल्या गुरुची कृपा आपल्यावर झालेली आहे. आपण चालत आहेत, समोर काटा दिसतात आणि ती फांदर जर नाही उचलला तर देवाच्या अवकृपा आपल्यावर झालेली आहे म्हणायचं. एक ठिकाणी नोकरीला चालला होता, जात असताना त्यानं इंटरव्ह्यूला बरीचशी लोक जात होती. इंटरव्ह्यू घेणारा कंपनीचा साहेब हुशार होता, त्यानं वाटामध्ये अशा सायकली आडव्या पाडून ठेवलेल्या होत्या, सगळं फॅन चालू ठेवलेलं होतं, सगळ्या दारामध्ये चपले फुटलेल्या होत्या आणि इंटरव्ह्यूला येणाऱ्याच्या कसं कसं वागते ते बघत होतो. एक गेला तसा तळ गेला, सायकलीच्या तो पाय पाच गेला, दुसरा गेला कडे गेला, तिसरा गेला, एक सायकल उभा करून गेला. परंतु एक जे हरी महाराजासारखा सज्जन माणूस आला, त्या माणसाला सगळ्या सायकली उचलल्या, स्टँडला लावल्या, सगळ्याला रस्ता करून दिला. रस्ता केला म्हणजे पुण्याचं काम केलं. दुसरा अंकुश महाराजासारखा आला, त्याने पटपट व सगळं लाईटी चालवायचं, लय मोठं बिल येईल, फटाफटा फटाफटा बटणं बंद केली, अंकुश महाराज सगळ्या लाईटी बंद केल्या. पुढे गेल्यानंतर सगळी एंट्री करणारा आतमध्ये जाणारी माणसाने सगळ्या चपला दारामध्ये सोडलेल्या, ते विखुरलेल्या होत्या कसे मी, त्यांना वाटलं चप्पल स्टँड असून या ठिकाणी अशा काय का उचललेल्या त्या. तो महाराजांनी सगळ्या चप्पला उचलल्या आणि साईडला स्टँडला लावून ठेवले. ही पुण्याची कामं झाली आणि तसं बी सोडून जाणं, एखाद्याला मुद्दाम जाणून मोजून अर्थ वाटणं, ही पापाची कामं झाली. आतमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बघितलेलं होतं, 150 लोक एंट्रीला आले, मध्ये 150 लोक पंढरपूरमध्ये दिंडीमध्ये आले. परंतु पांडुरंगामानं निघाल्यापासून बघितलेलं आहे तुम्ही वाटेने काय काय केलंय, काय काय नाही. कोणाला झोपलेल्या जागा वरून उठवून लावले, कोणाला आंघोळीला घेतलेल्या पाण्याची बकेट नाही देता स्वतः आंघोळीची बकेट घेतलेली आहे, कोणाला चहा दिलेला नाही, हे पांडुरंगानं बघितलेलं आहे. परंतु त्यातून ज्याने ज्याने खऱ्या अंतकरणानं सेवा केलेली आहे, हेच तिघजण म्हणजे हेच तिघजण म्हणत नाही, कुणी कुणी सेवा केलेली आहे. आमच्या सार्वभौनीमध्ये पांडवांनी केले असं, मामने केले असं, प्रियारीने केले असं, शंकरनानाने केले असं, त्यांच्या बरोबर दिंडी सांभाळून आणताना या ठिकाणी चित्रताईने केले असेल, आमच्या पाहुणेबाईने केले असेल, अण्णाने सगळ्याला सांभाळून घेतलं असेल. इतकं सुंदर प्रकारचं भजनी मंडळ आहे. एखादा अभंग चुकत असेल तर एकमेकाला चाल सांभाळून घेतलेले असेल, अभंगाला साथ दिलेला असेल, ह्याचा सगळा लेखा जो पांडुरंगाने त्या दिवशी करून ठेवलेला आहे. आणि ह्या जो संतांनी आपलं तिसरं चरण आहे, संतांची भेटी झाल्यानंतर हे जे लोकांचं काय, ह्याच माणसाची यादी चित्रगुप्तानं व्यवस्थित मध्ये ठेवलेले आहे आणि त्या पुण्याच्या यादीवर आपण तरुण जाणार आहेत. आणि आपण आता यावर्षी एक आलो, पुढच्या वर्षी आणखीन संख्या वाढवायचा प्रयत्न या ठिकाणी करा. मला ज्या मंडळीने सांगितलं आमच्या दिंडीमध्ये काहीच कमी नाही, नाही ना काही कमी, खायला कमी नाही, झोपाय कमी नाही, बसाय कमी नाही, लिहायला काहीच कमी नाही. परंतु या ठिकाणी फक्त कमी काही नाही, नुसतं आयुष करायला जायचं म्हणून या ठिकाणी वारीला येऊ नका. महाराजांनी आपल्यासाठी सुंदर अभंग देऊन ठेवलेलं आहे. घेही घेही माझे वाचे, थोड नामे विठोबाचे, थोडे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे काना. मी मला सुरुवातीला सांगून गेलो, आपला हात हे भगवंतानं कसं बनवलेला आहे, काय काय आपल्याला दिलेलं आहे आणि त्या अवयवाला देवानं काय काय कामं दिलेलं आहे ते त्या ठिकाणी सांगितलं. आणि सांगितल्यानंतर प्रत्येक मन कुठं ठेवायचं आणि आपण काय करायचं ह्याचं सगळं देवानं आपल्याला सांगितलं. आपण ते जर कार्य करीत गेलो तर भगवंत आपल्या आयुष्यात कधीच काही कमी पडून देणार नाही. फक्त अंतकरणामधून या ठिकाणी भगवंताची सेवा करा, नल्लेलेला सेवा करा, आईवडिलांची सेवा करा. पंढरपूरला आल्यानंतर चंद्रभागेमध्ये स्नान करा. चंद्रभागेत स्नान केल्यानंतर पुंडलिकाचं दर्शन घ्या. नाही पुंडलिकाचं पांडुरंगाचं दर्शन झालं, प्रदक्षिणा करा. आल्यानंतर कमीत कमी नाही कोणाला सहकार्य काय झालं, एक 10 रुपयाचा चहा पाजा वारकरी स्वरूपात आपल्या समोर येईल, त्याला 10 रुपयाचा चहा पाजा. नाही घाटावर टाकलं झालं, घाटावर तो वारकरी श्रीमंत येतो, समजायचं नाही ती वारकरी भिकारी येतं म्हणून ती हे येते. एक 80 कोटीचा 40 कोटीचा भिकारी मध्ये प्रसिद्ध बातमी होती, कितीतरी बंगला येतो त्या भिकारीच्या अध्यक्षाचं आणि ते 2 शाखा आहे त्याची.
आणि ही ठिकाणी बाकी त्यांच्या हाताखाली काम करायचं. इतकी आहे नीती. त्यांना पैसे टाकू नका, त्यांना खायला पदार्थ द्या, खाऊ घाला, वाजा. एवढंच पंढरपूर मध्ये आल्यानंतर काम करा. आपली लक्ष्मी उघडी कुणाला करून ठेवू नका. तिचं सर्वप्रथम अन्नदान करा. अन्नदान इतकं पुण्य नाही. ज्ञानदान, अन्नदान आणि वस्त्रदान हे दानाचा प्रकार आहे, ते एवढं करा. जर ह्याच्यातलं कुणी एक जणांना जरी अनुकरण केलं तरी मी या ठिकाणी समजेल किंवा जी आपल्याला दशमीची सेवा भेटत होती, दशमीवरून पांडुरंगाने एकादशीवर आणलेला आहे, एकादशीवरून द्वादशीवर असं करत तर पांडुरंग आपल्याला जवळ जवळ घेत चाललेला आहे. आणि पांडुरंगानं एवढंच आपल्यावर कृपा असू द्यावी. हे देवा, जे चालत आलेले आहेत, जे आज आलेले आहेत, आमच्यासारखे मोटरसायकलवर आलेले आहेत, एसटीला आलेले आहेत, परंतु तुझी अशीच कृपा दृष्टी सर्वांवरती राहू दे आणि कोणाच्याही संसारामध्ये प्रपंचामध्ये आडी अडचणी निर्माण होऊ देऊ नकोस आणि कोणाचा अंतकरण दुखवल असं त्यांच्या मुखामधून हे वाक्य ओढून घेऊ नकोस. एवढी पांडुरंग चरणी प्रार्थना करतो. आणि माझं जर वाणीतून चुकीचा शब्द काय गेला असेल तर तो माझा दोष समजावा आणि जे चांगलं जे असेल ते माझे गुरुवर्य देवंत बोधले, प्रभाकर दादा बोधले आणि विठ्ठल शास्त्री ह्यांच्या आशीर्वादानं आणि ह्या मंडळीच्या सानिध्यामध्ये असल्यामुळं आणि आज ह्या ठिकाणी प्रवचनाचा योग याच्यामुळे निर्माण झाला. ह्या वारीला आमची घरची वारी ही खरं तर आम्ही वाऱ्यावर निवडून घेतले त्या महाराज. आषाढी माझ्याकडे असती आणि माघवारी त्यांच्याकडे असते. आषाढीला महिनाभर त्याने आपल्याला सोडायचं आणि आपण 8 दिवस त्यांना सोडायचं. भगवंताला वाटलं असं काय तब्येत खराब झाली, परंतु चला शेवट का होईना म्हणून ह्या वारीला आल्यानंतर महाराजांचा आमचा या ठिकाणी संकल्प झाला की महाराज प्रत्येक महिना वारी करू. 16 का 14ला ना 14 साली संपर्क झाला. 14 सालापासून ह्यांच्या बरोबर 19 सालापर्यंत प्रत्येक एकादशी दोघांनी गाडीवर यायचं, देवान महाराजांचं दर्शन घ्यायचं, कीर्तन ऐकायचं, गावाकडे जायचं. येताना गाडीवर कुंडली म्हणून बसलं की प्रपंचातली एकही गोष्ट तिथून बोलायची नाही. त्यांच्या बरोबर असलं ना, इतरा बरोबर असल्यावर असते तुझं कांदा कसं येतं, काय फवारलंय, कधी निघायचं, तर काय भाव येणार आहे, दुसऱ्या बरोबर आलं घेतलं. ह्या महाराजाबरोबर आले नाही. 19 मध्ये आमचं दुहेरं फाटलं गेलं कोरोनानं. आज मी तिपर्यंत येत नाही. तर आता पुढच्या वारीला काय करतात काय माहित नाही. त्याने दुसरा जोडीदार घेतला होता. पांडुरंगाकडं प्रार्थना करील अशाच माणसाचं सानिध्य मला लाभू दे. इथून पुढेही अशाच माझ्या हातून सेवा घडू दे आणि तुमच्यासारख्याच्या सानिध्यामध्ये तुमच्या थोर मोठ्या मंडळीचं असंच कृपा आशीर्वाद माझ्यावर असू द्यावं एवढं बोलतो. जे चुकीचं निघालं ते माझ्या वाणीचं दोष, जे बरोबर निघालं ते माझ्या गुरुवर यांनी मला दिलेलं ज्ञान आणि भगवंताने दिलेलं ज्ञान, ह्याच्यातून मी या ठिकाणी बोलू राहिले. या ठिकाणी अभंगाची 2 चरण झालेली ती 2 चरण आपण पुढच्या वर्षीच्या प्रवचनामध्ये जर ह्या मंडळीने जर आमंत्रण दिलं अवश्य येऊ, त्याचं सोडवण करू आणि आपल्या कसाई टाकला आज या ठिकाणी कसाई टाक घेऊन आपण या प्रवचनाची सांगता करू. पुंडलिका गुरुदेव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की, ज्ञानेश्वर